आज आपण बघणार आहोत लिनियर इक्वेशनचे एमसीक्यू पार्ट 2 मध्ये. ठीक आहे, चला तर सुरू करू. पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द इक्वेशन विथ द व्हेरिएबल x and y if dx is equal to. बघा पहिला क्वेश्चन आहे, dx is equal to दिलेला आपल्याला 26, dy आपल्याला दिलेला आहे -39. ओके, आणि d दिलेला आहे आपल्याला 13 आणि आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे, x फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर याला आपण क्रॅमर्स रूलचा जो फॉर्म्युला आहे ना x चा, तो आपण यूज करणार आहोत. काय फॉर्म्युला असते क्रॅमर्स रूलचा x फाइंड आउट करायचा? तर dx अपॉन d. dx किती आला आपला 26, d किती आहे 30. 26 ला जर 13 ने डिवाइड जर केलं ना आपण तर किती येते 2. म्हणजे ऑप्शन नंबर आपला कोणता करेक्ट आहे? आपला ऑप्शन नंबर ए हे काय आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन मध्ये दिलेला आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे 3, 2, 5 x आणि इक्वल टू का दिलेला आहे आपल्याला 2 आणि आपल्याला काय म्हटलेला आहे x फाइंड आउट करा. ठीक आहे, आता हा डिटर्मिनंट कसा आपण ज्या मेथडला आपण डिटर्मिनंट सॉल्व करतो ना त्याच मेथडला आपल्याला सॉल्व करायचा आहे. काय करू, यांचा आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. तर काही 3 × x ब्रॅकेट मध्ये यांचा क्रॉस मल्टिप्लाय करा, 5 × 2 इक्वल टू काय होते 2. आता 3 × x होते 3x, 5 × 2 होते 10 इक्वल टू काय होते 2. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, 3x राहू दे या साइडला, हा 2 -10 आहे, साइड चेंज करू तर काय होऊन जाईल +10 होऊन जाईल. 3x = 2 + 12 काय होऊन जाईल 12 होऊन जाईल. नाउ x ला x = 23 मल्टिप्लाय ला आहे, डिवाइड मध्ये गेले तर किती आला 4. म्हणजे x = काय आला 4 नंबर. हे आपला ऑप्शन म्हणजे कोणता ऑप्शन, बी नंबरचा ऑप्शन जे आहे आपला करेक्ट आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. नाउ क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा काय म्हटलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये म्हटलेलं आहे, फॉर इक्वेशन 5x + 3y = 11, 5x + 3y = 11 = 0 and 2x + 4y, 2x + 4y = -10. we are to find d फाइंड आउट करायचं. आता बघा, जर d आपल्याला फाइंड आउट करायचं असेल ना तर पहिले काय दोन्ही इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म, पहिल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर दिला आपण तर काय 5x + 3y + 11 ने साइड चेंज करा, -11 होऊन जाईल. त्यानंतर सेकंड इक्वेशन 2x + 4y = काय होऊन जाईल -10 होऊन जाईल. आता जर आपल्याला d जर फाइंड आउट करायचं असेल तर d डिटर्मिनंट मध्ये काय असतात, x आणि y चे कोएफिशिएंट. x चे कोएफिशिएंट काय आहे 5, 2, 3, 4. या डिटर्मिनंटला सॉल्व करू आपण. काय 5 × 4 मायनस या दोघांचा मल्टिप्लाय करा, 3 × 2. 5 × 4 होते 20, 3 × 2 होते 6. 20 - 6 किती येते 14. ठीक आहे, म्हणजे आपला करेक्ट आन्सर आहे 14, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 म्हटलेला आहे, द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 2x - y = 2 is 2x - y = 2. याचा आपल्याला सोल्युशन विचारायचं आहे. आता बघा, हे सिंगल लिनियर इक्वेशन आहे आणि सिंगल लिनियर इक्वेशनचे आपल्याला माहित आहे की इन्फायनाइट सोल्युशन असतात. पण त्यातल्या त्यात या ऑप्शन मधलं कोणतं सोल्युशन आहे हे जर आपल्याला जर बघायचं असेल तर काय करावं लागणार आहे, जे ऑप्शन दिले आहेत ना आपल्याला A B C D, यातल्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना ह्या एक एक करून आपल्याला इथं काय करावं लागतील, पुटअप करावं लागेल. आणि ज्याला पुटअप केल्यानंतर ज्याचं LHS आणि RHS काय होऊन जाईल साटिस्फाईड होईल ते काय असणार आहे आपला आन्सर. आता चला तर आपण पहिल्या ऑप्शन पासून सुरुवात करू. पहिला ऑप्शन आहे 2, 2. पहिला ऑप्शन काय होतं 2, 2 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आहे आणि y ची व्हॅल्यू पण 2 आहे. जर आपण इथं या LHS घेतला 2x - y आणि x ची व्हॅल्यू घेतला, जर आपण x = 2 आणि y = 2 काय केलं, पुट केलं तर काय येईल आपल्याला हा 2. x ची व्हॅल्यू किती होऊन जाईल 2, y ची व्हॅल्यू होऊन जाईल 2. 2 × 2 काय आला 4 - 2 = 2 इक्वल टू काय आलं RHS.
म्हणजे आपण जेव्हा हे 2,2 पॉइंट आहे ना या इक्वेशन मध्ये जेव्हा आपण पुटअप करतो तेव्हा आपल्याला LHS इक्वल टू RHS मिळते. म्हणून 2,2 काय असणार आहे आपलं सोल्युशन, म्हणजे याचा ऑप्शन कोणतं असणार आहे ए. बाकी मी तुम्ही बी सी डी काय करू शकता, चेक करू शकता. तसं लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की जेव्हा पण सिंगल लिनियर इक्वेशन असते ना त्याचे जे सोल्युशन असतात ते इनफायनाइट असतात. इथं त्यातल्या त्यात जर आपल्याला सोल्युशन जर आपण म्हटलं या क्वेश्चनचा विचार केला तर 2,2 इज अ करेक्ट सोल्युशन आहे. नाउ क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊ. द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 5 मध्ये काय म्हटलेलं आहे, सोल्युशन ऑफ द इक्वेशन x minus y equal to 10 and x plus y is equal to 70 याचं सोल्युशन काढायचं आहे आपल्याला. दोन लिनियर इक्वेशन आहे बघा, y चे कोएफिशिएंट म्हणजे सेम आहेत. आपण यांची काय करू, सरळ सरळ ऍडिशन करू x आणि व्हॅल्यू करण्यासाठी. x आणि x काय होते 2x plus y minus y कॅन्सल होतात. 10 plus 70 किती होतात 80. therefore x is equal to 40 टू मल्टिप्लाय आहे डिवाइड मध्ये येऊन जाईल. तर therefore x is equal to 80/2 म्हणजे 80/2 केला तर किती होऊन जाईल 40. ठीक आहे. आता हे 40 पुटअप केला आपण इक्वेशन मध्ये, सपोज या 2 मध्ये जर पुटअप केला x plus y is equal to 70 आहे, तर जर 40 plus y is equal to 70 केलं तर y is equal to काय असते 70 minus 40 म्हणजे किती होऊन जाईल 30. x किती आला आपलं 40, y किती आला 30, म्हणजे करेक्ट जे ऑप्शन असायला पाहिजे ना आपलं 40,30. काय असायला पाहिजे आपलं करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे कोणता आहे ऑप्शन नंबर ए. ओके. 6 नंबर कडे जाऊ. Find the value of dx for the equation 4x plus 3y equal to 90. 4x plus 3y is equal to 90 दिला आहे फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड दिलेला आहे 4x minus 3y equal to दिला आहे -11. आणि आपल्याला वापस काय करायचं आहे डिटर्मिनंट dx काढायचा आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉर द dx. बघा आता dx डिटर्मिनंट काय असते लक्षात घ्या एकदम इझिली. dx डिटर्मिनंट मध्ये काय करतो आपण x च्या व्हॅल्यू नाही लिहत, x नाही लिहत. मग x नाही लिहत तर काय लिहितो, तर x च्या बदली काय लिहितो आपण कॉन्स्टंट लिहितो. इथं कॉन्स्टंट काय आहे 19 - 11 आणि नंतर y च्या व्हॅल्यू 3 - 3. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होऊन जाईल 19 * -3 होऊन जाईल. या दोघांचं मल्टिप्लाय करा, या दोघांचं मल्टिप्लाय करा 3 * -11. 19 * 3 होतात -57. हा काय होते 3 * -33 -57 plus 33 -57 plus 33 किती होतात 24 -24. साइन लेटरचं येईल म्हणजे काय होऊन जाईल मायनस, म्हणजे ऑप्शन कोणतं होऊन जाईल आपलं ऑप्शन नंबर सी. 7 नंबरचा क्वेश्चन. सेवन नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा काय म्हटलेलं आहे, which of the following is not a linear equation in two variable. 7 नंबरचा याच्यामध्ये आहे which is not a linear equation. आता ऑप्शन तुमच्याकडे आहे बघा. पहिला ऑप्शन आहे 10x + 4y = 3. आता लिनियर इक्वेशन जर म्हटलं तर काय असते, लिनियर इक्वेशन म्हणजे काय की त्याचा जो फॉर्म आहे स्टँडर्ड हा आहे py + c = 0. यामध्ये जे व्हेरिएबल असतात ना ते लिनियर असायला पाहिजे. लिनियर म्हणजे त्यांची डिग्री काय असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. तर बघा पहिलं जे आहे ना, पहिलं ऑप्शन आहे ए नंबरचं जे ऑप्शन आहे ना 10x + 4y = 3 हे लिनियर आहे. बी नंबरचं जे ऑप्शन आहे ना -x + 5y = 2 हे पण लिनियर आहे. सी नंबरचं जे ऑप्शन आहे ना 2x² - 8x + 7 2x² - 8x + 7 = 0. इथं बघा हे जे x ची जी डिग्री आहे ना ते 2 आहे, ते लिनियर नाहीये, ते क्वाड्रेटिक आहे. म्हणजे काय आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. म्हणजे सी नंबरचं जे ऑप्शन आहे ना इथं करेक्ट असलं पाहिजे की हे लिनियर इक्वेशन नाही आहे. 8 नंबर मध्ये बघू. 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन इन द व्हेरिएबल x and y dx = 66 दिलेला आहे आपल्याला, dy दिलेला आहे आपल्याला 121 आणि d दिलेला आहे 11 आणि फाइंड म्हटलेला आहे आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे.
x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे dx अपॉन d. dx किती आहे 66, d किती आहे 11. 66 ला 11 ने डिवाइड केलं तर काय ते 6. म्हणजे ऑप्शन नंबर आपलं ए हे करेक्ट आहे. ए हे ऑप्शन काय आहे आपलं करेक्ट आहे. ओके, 9 नंबरचा जर आपण क्वेश्चन घेतला आता 9 नंबर मध्ये बघा डिटर्मिनंट दिलेला आपल्याला 5, 3, 2 आणि 4. या डिटर्मिनंटला काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं करू? क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 into 4 minus 2 into 3 किती होईल 20 minus 6 किती येते 14. म्हणजे 14 याचं करेक्ट आन्सर आहे डी नंबरचं. ऑप्शन नंबर डी काय आहे करेक्ट आहे. ओके, 10 नंबरचा क्वेश्चन मध्ये 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आहे इफ x equal to 0 and y equal to 0 are 2 आणि डॉट डॉट इक्वल टू दिलेला आहे आपल्याला आर लाइन्स. x equal to 0 and y equal to 0 are 2 लाइन्स. कोणत्या लाईन आहे? इंटरसेक्टिंग आहे, पॅरलल आहे, ओव्हरलॅपिंग आहे की नन ऑफ दिस आहे. आता बघा आपल्याला x equal to 0 ही जी लाईन आहे आणि y equal to 0 ही जी लाईन आहे, ठीक आहे ना. x equal to 0 म्हणजे y ऍक्सिस आणि y equal to 0 म्हणजे x ऍक्सिस. या दोन्ही लाईन ओरिजिन मध्ये काय करतात इंटरसेक्ट करतात आणि ज्याचे कोऑर्डिनेट असतात 0,0. म्हणजे ह्या ज्या लाईन आहेत ना त्या कोणत्या लाईन्स आहेत? ह्या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. म्हणजे जे ऑप्शन नंबर आहे ना याचं ऑप्शन नंबर पहिलंच इंटरसेक्टिंग हे काय आहे याचं करेक्ट ऑप्शन आहे. ओके, 11 नंबर which pair of linear equation have x is equal to 2 and y equal to minus 3 is equal solution. x equal to 2 and y equal to minus 3 का आहे सोल्युशन. कोणत्या पेअरचा? आता ए बी सी डी 4 ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये. आता या 4 ऑप्शन मध्ये आपल्याला त्यांचं कशाचं सोल्युशन 2 आणि -3 आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. आता दोन वे आहे. एक तर सर्व इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करा मग x आणि y काय होते, किंवा दुसरा वे एकदम शॉर्टकट एमसीक्यू साठी सरळ सरळ ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना x आणि y च्या व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये जर पुट अप केल्या तर त्यांना कोणत्या इक्वेशननं कोणत्या व्हॅल्यू या कोणत्या या व्हॅल्यूसाठी कोणतं इक्वेशन सॅटिस्फाईड होते ते बघायचं आहे. बघा ए बी सी तर नाही पण डी नंबरचं होते. दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड झाले पाहिजे. लक्षात घ्या या व्हॅल्यूला तुमचं एक नंबरचं होईल 2 नंबरचं नाही होणार, 2 नंबरचं होईल 1 नंबरचं नाही होईल. पण आपल्याला काय पाहिजे या व्हॅल्यूनं दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे तरच आपलं काय असणार आहे ते आन्सर असणार आहे. आणि कसं चेक करायचं तर बघा डी नंबरचं ऑप्शन जे आहे ना काय आहे x - 4y - 14 इक्वल टू 0 हे इक्वेशन. आता जर याच्यात जर आपण x इज इक्वल टू 2 आणि y इक्वल टू -3 जर पुट अप केले तर काय येईल? हा 2 - 4y ची व्हॅल्यू काय होते -3 - 14. हा 2 मायनस आला +12 -14 इक्वल टू 0. 2 + 12 किती होते -14 - 14 किती आलं 0 इक्वल टू 0. म्हणजे काय होते जर हे LHS आणि RHS दोन्ही व्हॅल्यू आपले इक्वल आल्या म्हणजे हे काय आहे याचं सोल्युशन आहे. पण हे चेक करून एक इक्वेशन चेक करून चालणार नाही. आपल्याला दुसरं पण इक्वेशन चेक करायला लागणार आहे. दुसरं काय घेतलं 5x - y - 13 इक्वल टू 0. ठीक आहे. इथं जर आपण x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू x इज इक्वल टू 2 अँड y इक्वल टू -3 जर पुट अप केलं तर 5 × 2 होऊन जाईल मायनस y ची व्हॅल्यू किती येते -3 होऊन जाते -13. 5 × 2 10 होते मायनस मायनस काय होते +3 -13 म्हणजे 13 - 13 इक्वल टू काय आलं 0. 13 - 13 0 इक्वल टू 0. म्हणजे यासाठी पण हे इक्वेशन काय होते सॅटिस्फाईड होते. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत x इक्वल टू 2 आणि y इक्वल टू -3 दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड करतात. म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर आहे ते डी नंबरचं ऑप्शन आहे. बाकीचे पण तुम्ही एबीसी काय करा चेक करा. 12 नंबर मध्ये बघू. नंबर मध्ये 49x - 57y is equal to 172 आणि 57x - 49y is equal to 252. फाइंड x plus 1. दोन इक्वेशन आहे आणि डायरेक्ट x plus y ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर बघा कसं सॉल्व्ह करू याला. हे जे 57x - 49y is equal to 252 आहे
यातून काय करू आपण, फर्स्ट वाला इक्वेशन 49x मायनस 57y आणि इक्वल टू 172 काय करू, सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट केल्यानं काय होते, सेकंड याची आपण साइन चेंज करतो, इथं म्हणजे मायनस होऊन जाईल, इथं प्लस होऊन जाईल, इथं मायनस होईल. 57 मायनस 49 होते 8x, 49 प्लस 57 होते प्लस 8y आणि 252 मायनस 172 होते 80. आता याला जर डिवाइड केला आपण, डिवाइड इक्वेशन बाय 10 जर केलं आपण, सॉरी 8 जर केलं, 8 न करा, 8x ला जर डिवाइड केलं तर काय होईल x, 8y ला डिवाइड केलं तर काय होईल y, 80 ला 8 ने डिवाइड केलं तर काय होईल 10. म्हणजे x प्लस y इक्वल टू 10 हे आपलं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. म्हणजे x प्लस y ची व्हॅल्यू काय आहे 10, ऑप्शन नंबर सी. नाउ 13 नंबर, द जनरल लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल इन जनरल फॉर्म विचारलेला आहे. तर जनरल फॉर्म काय असते आपलं, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. 13 नंबरचं जे आहे ना जनरल फॉर्म, म्हणजे ए नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 14 नंबरचं विचारलेलं आहे आपल्याला, द पेअर ऑफ इक्वेशन x इक्वल टू 0 अँड x इक्वल टू 5 हॅज, x इक्वल टू 0 दिला आहे अँड x इज इक्वल टू 5 ह्या लाईन दिलेल्या आहेत आपल्याला. आणि याचं काय विचारलेलं आहे आपल्याला, याचं पेअर इक्वेशन कोणते सोल्युशन रिप्रेझेंट करतात, ठीक आहे ना. आता x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 5 हे कोणत्या लाईन्स आहेत, x इक्वल टू 0. आता जर तुम्हाला काढायचं असेल ना तर x इक्वल टू 0 म्हणजे y ऍक्सिस आणि x इज इक्वल टू 5 ही जी लाईन आहे ना ती इथं कुठेतरी येईल, x इक्वल टू 5. आता ह्या दोन्ही पण लाईन काय झाल्या, पॅरलल लाईन झाल्या. मग पॅरलल लाईन कधी इंटरसेक्ट होणार नाही, म्हणजे या दोन लाईनला कधीच सोल्युशन येणार नाही. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, नो सोल्युशन. ए नंबरचा ऑप्शन याचं करेक्ट आहे. नाउ 15 नंबरचा क्वेश्चन, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x dx दिला आहे आपल्याला 49, dy दिला आहे -63, d दिलेला आहे 7 आणि वी हॅव टू फाइंड y विचारलेला आहे. y विचारलाय तर y चा फॉर्म्युला आहे dy अपॉन d. dy आहे -63 ला 7 ने डिवाइड केलं तर किती होते -9. हे काय आहे ऑप्शन आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय आहे करेक्ट आन्सर आहे. ओके, थँक्यू.